अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदिताई तटकरे, तसंच अनिकेत तटकरे, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं पक्षप्रवेश करण्यात आला ते किशोरभाई जैन, किशोर शेठ जैन, तसंच उपस्थित असणारे सुभाष केकाणे, मधुकर पाटील, विजयराव मोरे, विनोद पाशीलकर, सुरेश मगर, भाई टक्के, असलम राऊत, नरेंद्र जैन, शिवराम शिंदे, राजीव साबळे, स्नेहल जगताप, नवनिर्वाचित कर्जतच्या नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, आपल्या रोह्याच्या नगराध्यक्षा नवनिर्वाचित वनश्री शेडगे, तसंच मुरुडच्या अतिशय तरुण नगराध्यक्ष आराधना दांडेकर, माजी सरपंच विलास चौलकर, मधुकर ठमके, संतोष कोळी, सदानंद गायकर, डॉक्टर मिलिंद दात्रक, संजय भोसलेजी, सुप्रिया महाडिक, संतोष पोटफोडे, ज्यांनी आज किशोर शेठ आणि त्यांच्या संजय भोसले, सोनमताई ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला ते सर्व विविध भागातील विविध गावचे आजी माजी सरपंच, प्रमुख पदाधिकारी, ज्या माझ्या रोहा, कर्जत, मुरुड, जंजिरा आणि इतर पण वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या नगरपालिका, पेण, श्रीवर्धन, उरण, खोपोली, महाड, माथेरान या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर रोहा, कर्जत, मुरुड, जंजिरासह निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादीचे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते, लाडक्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे, जी मला जाणीव आहे. आमची पण संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी भवनमध्ये मीटिंग आहे. पण एक गोष्ट खरी आहे, मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं त्या प्रकारे मला सुनील तटकरे साहेबांनी सांगितलेलं होतं की आपल्याला काही सहकारी मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या करता तुम्ही आलं पाहिजे. आणि विशेषतः त्याच्यात माजी जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर शेठ जैन, संजय भोसले, मिलिंद दात्रक, सुप्रियाताई महाडिक आणि असंख्य सहकारी त्यांच्यावर येत आहेत. मी सुरुवातीलाच ह्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि यांच्यामुळं निश्चितपणे बेरीजेचं राजकारण झालंय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण कसं करायचं असतं, राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा कसा दाखवायचा असतो, कसं तशा पद्धतीनं वागायचं असतं, हे महाराष्ट्राला चांद्यापासून बांद्यापर्यंत शिकवण्याचं काम केलं. आणि नेहमी राजकारण करत असताना बेरजेचं राजकारण करावं. आज देखील मी मगाशी सगळ्यांची भाषणं ऐकत होतो, त्यावेळेस किशोर शेठनी सांगितलं की सुरुवातीपासून मी शिवसेनेसारख्या पक्षामध्ये काम करत होतो, माझी जडणघडण तिथं झाली, सार्वजनिक जीवनाची सुरुवात समाजकार्यातून झाली, ते वेगवेगळ्या परिषदेच्या माध्यमातून पण त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि शिवसेना नागोठणे विभाग प्रमुख पदापासून सुरुवात त्यांनी पुढे केली आणि उपजिल्हा प्रमुख, रायगड जिल्हा प्रमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अशा पद्धतीने कामं त्यांनी त्या ठिकाणी केली, ती पदं भूषवली. 1995ला ते रोहा तालुक्याचे संजय गांधी निराधारचे अध्यक्ष झाले, दिशा समितीचे सदस्य होते, डीपीडीसीचे सदस्य होते आणि 2014ला त्यांनी पेण विधानसभा देखील लढवली. जवळपास 44,000 मतं त्यांनी घेतली. पण रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटातून 3,000 मताच्या लीडनी ते विजयी झाले. ग्रामपंचायतीत 17 पैकी 16 जागा जिंकत दणदणीत विजय त्यांनी मिळवला आणि अशा पद्धतीनं त्यांचं काम. 96 साली त्यांनी एज्युकेशन विद्यासंकुल स्थापन केलं. गेल्या 29 वर्षात बघता बघता काळ वेळ कुणाकरता थांबत नसतं. 29 वर्षामध्ये कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, त्याचबरोबर फार्मसीमध्ये डिप्लोमा आणि डिग्री, औद्योगिक वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. 2002ला माझ्या माहितीप्रमाणे
जोगेश्वरी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली आणि 11-12 मध्ये त्यांना रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण म्हणून पुरस्काराने गौरवलं. अशा पद्धतीनं सातत्याने समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये राहून किशोर शेट्टी काम केलं. इतर पण त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी काम केलं. साहजिकच इतके दिवस काम केल्यानंतर कुठंतरी मनाला वाटत असतं की आपण करतोय ते योग्य आहे का नाही. परंतु मित्रांनो, काळ बदलला, वेळ बदलली. तो काळ होता ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा काळ होता. आता ती पिढी गेली, दुसरी पिढी त्या ठिकाणी आली, तिसरी पिढी त्या ठिकाणी आली आणि त्याच्यातून एकंदरीत देशातलं पण राजकारण बदललंय, राज्यातलं राजकारण बदललंय. शेवटी तुम्हाला जर विकास करायचा असेल, शेवटी तुम्हाला तुमच्या भागातले प्रश्न सोडवायचे असतील तर त्यामध्ये सत्ताधारी पक्षाशिवाय हे सुटू शकत नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता. आम्ही देखील मधल्या काळामध्ये भागामध्ये म्हणतो 18 पगड जाती 12 बलुतेदारा, ह्या सर्वांना त्यांनी बरोबर घेतलं. तेच काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आत्ता मधी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. मी त्या निमित्तानं माझ्या विशेषतः रोहा, कर्जत, मुरुड, जंजिरा या भागातल्या जनतेचं मनापासून अभिनंदन करील, मतदार बंधू भगिनींचा. तिथल्या माझ्या तिन्ही ज्या भगिनी मुली निवडून आलेल्या आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्याबरोबर इतर पण सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि जिथं आम्ही प्रयत्न केले, उदाहरणार्थ मुरुडला, महाडला, मुरुडचं आलं आपल्याला नगराध्यक्ष, पण महाडला तिथं मेजॉरिटी जागा आपल्याला, परंतु नगराध्यक्ष आपला तिथं पराभूत झाला. अशा काही गोष्टी पेण, श्रीवर्धन, उरण, खोपोली, महाड आणि माथेरानला घडल्या. ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये यश अपयश असतं. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगतो, बाबांनो, यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचू नका. हे चालत असतं, हे आपण लक्षात घ्या. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी पण त्या काळामध्ये राज्यकारभार करत असताना कधी काही वेळेस त्यांना तह करावा लागला, काही किल्ले सोडावे लागले, पुन्हा त्यांनी ते जिंकले. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळं आता आपल्याला महानगरपालिका तुमच्याकडे जास्त नाही आहेत, परंतु खऱ्या अर्थाने ह्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविकांच्या यथोचित सत्काराच्या निमित्तानं मला त्यांना सर्वांना सांगायचं आहे की उद्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुका आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आम्ही कुणी उपमुख्यमंत्री झालो, कुणी मंत्री झालं, कुणी खासदार झालं, कुणी आमदार झालं, पण जो कार्यकर्ता ह्या सगळ्यांच्या करता झटला, राबला, कष्ट घेतले, निवडून आणण्याच्या करता प्रयत्नाची पराकाष्ठा केली, त्याची ही निवडणूक आहे. उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्यावेळेस संपतील त्यावेळेस रायगडकरांनो परत 3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाही. कारण लोकसभाच परत येतील. विधानसभा झाल्यात, लोकसभा मागं झाली, आता नगरपालिका झाल्या, नगरपंचायती झाल्या, आता महानगरपालिका 15 तारखेला होतील आणि जिल्हा परिषद, तालुका पंचायत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं, आदेशामुळं साधारण फेब्रुवारीपर्यंत त्या सगळ्या संपतील. त्याच्यामुळं आपल्याला पुढं काम करायचं आहे. मी मगाशी किशोर शेट्टीचं भाषण ऐकत होतो, तटकरे साहेबांनी पण त्याबद्दल सांगितलं. मी नेहमी कोकणामध्ये सांगतो की निसर्गाने भरभरून आपल्याला निसर्ग सौंदर्य दिलेलं आहे, समुद्र किनारा दिलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं इथं आपण व्यवसाय करू शकतो. कृषीला जास्तीत जास्त कृषी पर्यटनाला चालना देऊ शकतो, पर्यटनाला चालना देऊ शकतो. लोकांचं राहणीमान मागच्या तुलनेमध्ये बदललेलं आहे. लोक बाहेर जातात, इयर एंडिंग आलं, काही नवीन कुठली सुरुवात असली, काही नवीन पाडवा, गुढीपाडवा आला, काही ना काही ख्रिसमस आला, दिवाळी आली, वेगवेगळ्या सुट्ट्यांच्या निमित्तानं परिवार, फॅमिली फिरायला जात असतात आणि त्याच्यातनं खूप मोठा रोजगार निर्माण होतो. त्याही करता तटकरे साहेबांनी, मी, अजितीनं, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी लक्ष घातलेलं आहे. महायुती सरकारमध्ये आम्ही त्याच्यामध्ये देवेंद्रजींची, एकनाथरावांची मदत घेतोय. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची, अमित शाह साहेबांची, बाकीच्या सगळ्या मंत्र्यांची मदत घेतोय. कारण केंद्राचा, राज्याचा पैसा हा विकास कामाला आला पाहिजे, त्याच्यामध्ये मोठी गुंतवणूक झाली पाहिजे. रिलायन्सचा इथं उल्लेख झाला, त्याबद्दल किशोर शेट्टी म्हणाले की बाबा
गुजरातमध्ये जशा पद्धतीनं इंडस्ट्री आलेल्या भागामध्ये राहणीमान बदललंय, तिथं CSRचा निधी मिळतो, तिथं वेगळ्या प्रकारे कामं होतात, तशा पद्धतीनं इथंही रिलायन्स काम करतं. मग इथंही त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. तटकरे साहेब तर त्याबद्दल बोलतीलच संबंधितांशी, पण माझी देखील आनंद आणि बाकीच्या सर्व सहकाऱ्यांशी, अंबानी आणि इतर मान्यवरांशी ओळख आहे. मी देखील त्यांना सांगेन, अतिशय व्यवस्थितपणे एक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून काम करणारे ते उद्योगपती आहेत आणि त्यांना सांगितल्यानंतर ते आपल्या भागाच्या करता त्यांच्या परीनं मदत करतील, ते त्यांचं काम करतील. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून देखील माझा रायगड जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा आहे. त्या रायगड जिल्ह्याला राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी विकासाच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडणार नाही. निधी देण्याबद्दल हा देखील शब्द मी या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. फक्त मला कामं दर्जेदार लागतात. आता देखील आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो, ते सांगत होते हा रस्ता करा. आम्ही ताबडतोब त्याचा प्लॅन इस्टिमेट करायला सांगितलं. काम चांगलं झालं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे, क्वालिटीचं झालं पाहिजे, त्यामध्ये अजिबात कुठं कॉम्प्रोमाइज करता कामा नये, अशा प्रकारची अपेक्षा मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. एकंदरीतच रायगड जिल्ह्यामध्ये 3 नगराध्यक्ष निवडून आले, 71 नगरसेवक नगरसेविका निवडून आल्या. चांगल्या प्रकारे प्रयत्न झाला, परंतु पुढं आणखी ह्याच्यात भर कशी टाकता येईल. आपल्याशिवाय जिल्हा परिषद अस्तित्वात येणार नाही. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कसा होईल, पदाधिकारी कसे होतील, वेगवेगळ्या पंचायत समितीचे सभापती आपल्या विचाराचे कसे होईल, याही करता आपण सगळेजण प्रयत्न करूया. त्यामध्ये तटकरे साहेबांनी इथलं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलंय, आदितीनं भूषवलंय, इतर कार्यकर्त्यांनी वेगवेगळी सभापती पदं भूषवलेली आहेत आणि पुढं पण नवीन कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. हे एक प्रकारचं चक्र आहे. नवीन कार्यकर्ते अनुभवी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना कामकाज शिकता आलं पाहिजे, त्याच्यातनं त्यांना प्रश्न सोडवता आले पाहिजेत. तिथल्या मूलभूत गरजा जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता आपल्याला सोडवता आल्या पाहिजे. ह्या पद्धतीचं काम आपण रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून दाखवू, अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करतो. किशोर शेठ, तुम्ही मागं चांगलं काम केलंय, तुमचा स्वभाव आहे. आमच्या संजय भोसलेंचा स्वभाव तसाच आहे, मिलिंद तात्रकांचा आहे, आमची लाडकी बहीण सुप्रिया महाडिकांचा तसंच आहे आणि इतर पण मान्यवरांचा आहे की ज्यांच्याबरोबर त्या ठिकाणी काम करायचं ते मनापासून करायचं, निष्ठेने करायचं, खऱ्या अर्थाने कुठंही त्याच्यामध्ये दगाफटका होऊन द्यायचा नाही, त्याच्यामध्ये मॅच फिक्सिंग होऊन द्यायचं नाही. अशा पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि तशीच माणसं समाजाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जातात, समाजाला दिशा देण्याचं काम करतात. हेही आपण कुणी विसरता कामा नये. आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या राज्यामध्ये तरुण तरुणींना रोजगार मिळण्याच्या करता देखील आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. CIIITची आम्ही त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. त्याच्यातून आमची मुलं मुली शिकणार आहेत. त्याच्यातनं नवीन वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान हे आमच्या मुलांना मुलींना कसं शिकवता येईल, AIचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल, याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्न करतोय. हे सगळं करत असताना उद्योगधंदे आले पाहिजेत, परंतु त्याच्यातून प्रदूषण पण होता कामा नये, पर्यावरणाला कुठं धक्का लागता कामा नये. ही जी काही वसुंधरा आहे, ही पृथ्वी आहे, ही आज आपण आहोत, उद्या दुसरे इथं राहणार आहेत. त्यांच्याकरता आपल्याला कुठंही चुकीचं काम होऊन द्यायचं नाही. वृक्षारोपण मिळेल तिथं आपल्याला करायचं आहे, पर्यावरणाचा समतोल साधायचा आहे, प्रदूषण अजिबात होऊन द्यायचं नाही, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा. या प्रकारे ज्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत त्यांना छोटे मोठे व्यवसाय कसे देता येतील, अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला बार्टीच्या माध्यमातून, आरटीच्या माध्यमातून, मार्टीच्या माध्यमातून, सारथीच्या वतीनं, त्याच्यामध्ये महाज्योतीच्या वतीनं अशा अनेक संस्था आहेत की त्याच्यातनं आपण गोरगरिबांच्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. 5 वर्षाचं व्याज आपण त्याच्या व्यवसायाच्या बद्दलचं देऊ शकतो. आज इथं लाडक्या बहिणी बसल्यात, लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये पण त्यांना
समाजामध्ये प्रतिष्ठा, मान, सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. ठीक आहे, त्याच्यातून शेतकरी पण माझा जगला पाहिजे, त्यालाही कुठं अडचण येता कामा नये. याकरता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील फार महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साहेबांची मदत घेऊन राज्यामध्ये दत्तामावा भरणे असेल किंवा आम्ही सगळे सहकारी असू, कारण आमची पण जात शेतकरी ही आमची जात आहे, आम्ही दुसरी कुठली जात त्या ठिकाणी मानत नाही. आणि अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असताना ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे, घटना दिलेली आहे, कायदे दिलेले आहेत, त्या कायद्यांनी, त्या घटनेनी आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला पुढे वाटचाल करायची. त्याच्यात आपल्यात कुठेही मनभेद होऊन द्यायचे नाहीत, आपल्याला जातीभेद होऊन द्यायचे नाहीत, आपल्याला जातीय सलोखा ठेवायचा आहे, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची आहे. ह्या पद्धतीचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करू पाहतोय. या पुढच्या काळामध्ये देखील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आपल्याला चालत राहायचं आहे. आपल्या राज्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही. माझा मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, अल्पसंख्याक समाज अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांना हक्काचं संरक्षण मिळालं पाहिजे. महिलांना समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता ही देखील मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही काम करतोय. महिला बाल विकास खात्याची जबाबदारी आपलीच मुलगी आदिती तटकरेकडे आहे. ती महाराष्ट्राची जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीनं पार पडते. त्याचबरोबर सभागृहामध्ये लोकसभेच्या आपले प्रश्न मांडण्याच्या करता स्वतः सुनील तटकरे जी असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, इतर आपल्या विचाराचे खासदार असतील, ते अतिशय उत्तम पद्धतीनं तिथं काम करतायत. अशा पद्धतीनं आपलं एक काम चाललेलं आहे. राज्याच्या सत्ताकारणात, राजकारणात कोणत्याही भूमिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असला तरी महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. आणि शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या करता तळमळीनं काम करत राहणं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, तुमच्या माझ्या भारत देशाच्या भल्यासाठीच यापूर्वी सुद्धा आपला पक्ष काम करत होता आणि यापुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचं घड्याळ हे काम करत राहील. अशा पद्धतीचा शब्द देखील या पक्षप्रवेशाच्या आणि सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यालाही देतो, महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो. रायगड जिल्ह्याला विकास कामाच्या बाबतीमध्ये मी कुठं अडचण येऊन देणार नाही, अशाही प्रकारची काळजी ही माझ्याकडनं घेतली जाईल. कर्जत, रोहा, मुरुड, जंजिरा या नगरपालिकेचे आमचे नवनिर्वाचित आमच्या लाडक्या बहिणी, मायमाऊली, आमच्या मुली ह्या ज्या निवडून आलेल्या आहेत, त्यांनी जे जे शब्द दिलेले आहेत, तटकरे साहेबांनी दिलेले असतील, आदितीने दिलेले असतील, इतर मान्यवरांनी दिलेले असतील, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता वरचेवर पाठपुरावा करण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं त्या बाबतीमध्ये होईल. परंतु हे सगळं होत असताना माझ्या पेण, श्रीवर्धन, उरण, खोपोली, महाड आणि माथेरान ह्या भागामध्ये जरी आपल्या विचाराचे नगराध्यक्ष झालेले नसले तरी नगरसेवक आपल्या विचाराचे आहेत. त्यांनी त्यांचं काम व्यवस्थितपणे केलं पाहिजे आणि म्हणून त्याही नगरपालिकांच्याकडं आमचं लक्ष राहील. निधीचं वाटप करत असताना, अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्यातनं केंद्राकडनं काय देता येईल, राज्याकडनं काय देता येईल, जिल्हा वार्षिक योजनेकडनं काय देता येईल, जीवन CSR मधनं काय देता येईल, अशाही प्रकारचा प्रयत्न माझा, तटकरे साहेबांचा आणि बाकीच्या सर्व माझ्या सहकारी मित्रांचा राहणार आहे. ह्याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्व मान्यवरांना देऊ इच्छितो. आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी माझी धावपळ असली तरी मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव इथं उपस्थित राहिले आणि आमचे किशोर शेठ, संजय भोसले, मिलिंद दातरक, सुप्रियाताई आणि इतर अनेक मान्यवरांनी पक्षामध्ये जो प्रवेश केला, निश्चितपणे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मान, सन्मान त्या ठिकाणी दिला जाईल. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपण काही वेगळे नाही आहोत. शेवटी आपली विचारधारा एकच आहे
की समाजाची बांधिलकी, समाजाचं हित सांभाळणं आणि आपल्या परिसराचा विकास करणं, कायापालट करणं, ते काम आपण सगळे मिळून मिसळून करू. हा मागचा, हा आधीचा, हा नंतरचा असा भेदभाव माझ्याकडनं किंवा माझ्या पक्षाच्या कुठल्याही सहकारी मित्राच्याकडनं होणार नाही, याबद्दलची ग्वाही देतो. आणि खऱ्या अर्थाने निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे आता 5 वर्षाच्या करता आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीनं काम करायचंय. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी कुठेही कमी पडू नका, तुम्ही कुठेही गाफील राहू नका, अशी अपेक्षा त्या सर्वांच्याकडनं करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. सन्माननीय पवारसाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पवारसाहेबांना विनंती करतो, नागोठणे व्यापारी असोसिएशनच्या वतीने आपला यथोचित सन्मान या प्रसंगी होतो आहे, त्या सन्मानाचा स्वीकार करावा. अनिल काळे, दिलीप सहासने, अशोक